तुम्हाला माहिती आहे का, पाईल्स फिस्टुलामध्ये जर आपण जलोकाचा वापर केला तर आपल्याला एखाद्या पेनकिलरपेक्षाही फास्ट आपल्याला दुखण्यापासून आराम मिळू शकतो. ते कसं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर दर्शन आखाडे आणि तुम्ही बघत आहात प्राणवायू आयुर्वेद. पाईल्सला मराठीमध्ये मूळव्याध किंवा हिंदीमध्ये बवासीर असं म्हणतात. पाईल्समध्ये जो आपला गुदद्वार असतो त्या ठिकाणची जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये गाठी किंवा त्याला गुठळ्या तयार झाला असतात. जेव्हा अनियमित आहार सेवनामुळे जे आपल्याला कडक मलप्रवृत्ती होते तेव्हा ती कडक संडास आपल्या त्या रक्तवाहिनीला घासून गेल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला रक्तस्राव चालू होतो आणि आपल्याला बाथरूमच्या रक्तस्राव दिसतो. तसेच त्या ठिकाणी आपल्याला कधी दुखणं, सूज येणं किंवा आग होणं अशी लक्षणे मिळतात. अशा वेळी जर आपण पेन किलर किंवा ऑइंटमेंट किंवा कोणत्याही मलम याच्याऐवजी जर आपण जलोकाचा वापर केला तर जलोका तिथलं जे घाण दूषित रक्त असतं ते शोषून घेते. त्याच्यामुळे आपल्याला लगेच दुखण्यापासून किंवा आगेपासून आपल्याला आराम मिळतो. तसेच तिकडचे रक्त शुद्ध झाल्यामुळे जी रक्ताची गुठळी तयार झाली असते ती तिकडची विरघळते आणि आपल्याला पाईल्सपासून आराम मिळतो. दुसरा व्याधी म्हणजे फिशर म्हणजे आपल्याला जो गुदद्वाराची आतली जी त्वचा असते, जो आतला आपली गादी असते त्या ठिकाणी आपल्याला तिथं चिरा पडतात किंवा त्या ठिकाणी जखम होते आणि त्या जखम आपण बाथरूमला जातो त्याच्यामुळे त्या ठिकाणी ज्या मलप्रवृत्ती घासून जाते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत वेदना किंवा आग होणं किंवा कधीकधी रक्तस्राव होणं अशी लक्षणं आपल्याला मिळतात. यावेळी जर आपण ज्या गुदद्वाराचा बाहेरचा जो भाग आहे त्या ठिकाणी जर आपण जर जलोकाचा किंवा जळूचा वापर केला तर आपल्याला नक्कीच त्या दुखण्यापासून आणि त्या होणाऱ्या आगेपासून आपल्याला आराम मिळू शकतो. फिस्टुला, ज्याला मराठीमध्ये भगंदर असे म्हणतात, त्याच्यामध्ये जो आपली बाहेरची त्वचा आणि आतली त्वचा ह्याच्यामध्ये एक आपला ट्रॅक तयार होतो. त्या ट्रॅकमध्ये वारंवार इन्फेक्शन होऊन पुयनिर्मिती किंवा पस फॉर्मेशन होतं. अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी जो आपण मलप्रवृत्ती पास करतो त्या मलप्रवृत्तीला जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी दुखणं, आग होणं किंवा क्वचित रक्तस्राव अशी लक्षणे मिळतात. अशा वेळी जर आपण जलोकाचा वापर केला तर जे वारंवार होणारं पस निर्मिती आहे किंवा पस फॉर्मेशन आहे त्याला नक्कीच आराम मिळू शकतो आपल्याला आणि जे आपल्याला दुखणं आहे ते कमी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पाईल्स फिस्टुलाच्या रुग्णांमध्ये जेव्हा ते मलप्रवृत्ती किंवा बाथरूमवर जातात तेव्हा त्यांना सतत भीती असते की मला आता दुखेल, आग होईल किंवा रक्त पडेल. तर अशा वेळी ते मलम लावणं किंवा कोणती बाथरूमला जायच्या आधी गोळी खाणं असं न करता जर आपण जलोकाचा वापर केला या दुखण्यापासून किंवा आगेपासून आपल्याला आराम मिळू शकतो. तिन्ही व्याधीमध्ये त्या ठिकाणी दूषित झालेलं रक्त हेच कारणीभूत आहे. अशा वेळी जर आपण जलोकाचा वापर केला तर जलोका तिथं दूषित रक्त शोषून घेते आणि आपल्याला या तिन्ही व्याधींच्या लक्षणांपासून आराम मिळतो. प्राकृतिक आणि सुरक्षित आयुर्वेद स्वीकारा आणि आरोग्य मिळवा. धन्यवाद.